लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. मुंबई नाका परिसरातील एका मेडिकलमध्ये नार्कोटिक्स औषधांची विक्री होत असल्याची गंभीर तक्रार समोर आल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनानं मोठी कारवाई केली. या कारवाईमध्ये नेमकं काय आढळलंय पाहूयात बातमीत सविस्तर. मुंबई येथील अन्न आणि औषध प्रशासन आयुक्तालयाला मुंबई नाका येथील पिनॅकल मेडिकलमध्ये नार्कोटिक्स औषधांची विक्री होत असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीची दखल घेत जळगाव, अहिल्यानगर आणि नाशिक येथील सहाय्यक आयुक्तांच्या संयुक्त पथकानं संबंधित मेडिकलवर छापा टाकलाय. सकाळी 9:30 वाजता पथक घटनास्थळी दाखल झाले, मात्र मेडिकल बंद असल्यानं अधिकारी तिथे ठिय्या देऊन बसले होते. संध्याकाळी 5च्या सुमारास मेडिकल चालक आल्यानंतर दुकान उघडण्यात आलं आणि त्यानंतर औषध साठ्याची सखोल तपासणी सुरू झाली. सुमारे 2 तास चाललेल्या तपासणीमध्ये कोणतीही नार्कोटिक्स औषधं आढळून आली नाहीत. मात्र काही औषधे H1 कक्षातील असल्याचं निदर्शनास आलंय. तसेच बिलांची तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये कोणतीही अनियमितता आढळून आली नाहीये. नेमकी काय कारवाई झाली आणि तपासात काय निष्पन्न झालं याबाबत सहाय्यक आयुक्त प्रसाद देशमुख यांनी माहिती दिली आहे. ऐकूयात त्यांची प्रतिक्रिया. पिनॅकल मेडिकलच्या बाबत तक्रार होती की त्यांच्याकडे काही नार्कोटिकचे ड्रग्ज वगैरे असतील म्हणून अशी काही त्यांनी वरिष्ठांना तक्रार केली होती. त्या अनुषंगाने पथक आलं होतं. पथकाने त्यांचं जे लायसन्स प्रिमायसेस आहे पिनॅकल मेडिकल तिथे तपासणी केली. त्याचा अहवाल लिहिलाय. त्याच्यात काही खरेदी विक्रीचे तफावत आढळून आले, पण नार्कोटिकचे ड्रग्ज वगैरे नव्हते. त्याला संलग्न असून एक जागा आहे अजून तिथे पिनॅकल हेल्थ केअर म्हणून तिथे एक्सरेचं काहीतरी काम होतं. त्याच्या मेझनिन फ्लोअरवर काही औषधं होती, जसे मुदतबाह्य औषध सुचर्स आणि काही बॉटल्स, काही IV सेट, असे 2, 4, 5, 6 आयटम जे आम्ही तपासणी अहवाल लिहिले. आता सर्व अहवाल आणि हे सगळं लिहून त्यांना उद्या आपण मुदतबाह्य असतील औषधांची विल्हेवाट लावणे किंवा इतर तपासणीतले जे काही दोष आले त्याप्रमाणे कारणे दाखवा नोटीस देऊन पुढची कारवाई घेण्यात येईल. हा होलसेलर आहे का रिटेल आहे? यांच्याकडे दोन्ही पण परवाने, होलसेल आणि रिटेलचे दोन्ही परवाने आहेत त्यांच्याकडे. ते काय बॉटल पण भेटले? बॉटल्स म्हणजे त्या रेग्युलर बॉटल्सच आहे, पण काही मुदतबाह्य बॉटल्स आहे त्यांच्याकडे. त्यांनी आता तपासण्यामध्ये त्यांनी काही आपल्याला खरेदी बिलावरची मागणी केली, आपण ते काही प्रोड्यूस केलेलं नाही त्यांनी. ते आता कारणे दाखवा नोटीस देतील तेव्हा ते त्यांची काय पुढची कारवाई आपण ठरवू. त्यांचं जे काय नाव काय कळाले? विनोद नाव आहे त्यांचं, विनोद कुकरेजा म्हणून नाव आहे त्यांचं. इथं मंजूर परवाना आहे आणि तो विधिग्राह्य पण आहे, म्हणजे त्याची व्हॅलिडिटी पण आहे. हा माल असा ठेवणं बंधनकारक का? किती दिवसात विल्हेवाट लावावं लागते किंवा काय असं? मुदतबाह्य औषधे त्वरित, म्हणजे ज्याच्याकडनं परचेस केलं असतं त्याला मुदतबाह्य होण्याच्या आधी किंवा मुदतबाह्य झाल्यानंतर ते त्यांना देऊन ते कंपनी त्याची विल्हेवाट लावते. पण ते आता त्याचं काय एक्सप्लेनेशन आहे, त्यांनी काय विल्हेवाट लावली नाही त्याचं ते एक्सप्लेनेशन देतील. जनतेला काय आव्हान करू शकता असं काय आढळल्यास? कोणाशी संपर्क साधा? जनतेला एवढंच आवाहन करतो तुमच्या माध्यमातून की तुम्ही जेव्हा दुकानात जाता तर रेग्युलर बिल घेत चला, आणि तुम्हाला काही आक्षेपार्ह दिसलं किंवा मुदतबाह्य औषध समजा काही तुम्हाला आक्षेपार्ह वाटलं तर तुम्ही फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनला, नाशिक असेल किंवा काही हेल्प नंबर किंवा टोल फ्री नंबर्स पण आता रिलीज झाले, त्याच्यावर पण तुम्ही तुमच्या तक्रारी नोंदवू शकता. दरम्यान तक्रारदारानं तुकाराम मुंडे यांच्याकडेही याबाबत तक्रार दाखल केली होती. त्यांच्या निर्देशानुसार तपासासाठी पथक पाठवण्यात आलं, मात्र अपेक्षित पातळीवर कारवाई झाली नाही आणि मेडिकल सील करण्यात आलं नाही असा आरोप तक्रारदारानं केलाय. ऐकूयात तक्रारदार नेमकी काय म्हणतायत. माझं नाव प्रसाद देवरे. मी FDA तुकाराम मुंडे साहेबांकडे एक तक्रार दाखल केली होती पिनॅकल मेडिकल आणि पिनॅकल होलसेलरच्या विरोधात. त्याच्याकडे बिगर खरेदी बिलं किंवा विक्री बिलं नसलेलं खूप सारा अनस्टेकिंग आणि काही नार्कोटिक ड्रग्सचा पण साठा होता. या संदर्भात जी तक्रार दाखल केली होती त्याच्यात मुंडे साहेबांनी जी टीम पाठवली त्या टीमने कारवाई तर केली, परंतु ती ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे, ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे ती झाली नाही. त्याच्यात जे आयसोप्रोपेनॉल जे सर्जन वापरतात त्यांना सुद्धा रेकॉर्ड ठेवावं लागतं. त्याचे ना बिलं होते ना काही. भरपूर सारे आयसोप्रोपेनॉल, त्याच्यानंतर काही ॲनेस्थेटिक हॅलोथेन्स वगैरे, हे सगळे ज्याचं रेकॉर्ड मेंटेन ठेवावं लागतं ते सुद्धा नव्हतं. त्याचे ना खरेदी बिलं होते ना विक्री बिलं होते आणि ना तो माल कुठून आला आहे ना काही गोष्टीचं तारतम्य नव्हतं. तरी सुद्धा सदरचा माल सील केला गेला नाही आणि जवळजवळ 1,000 कोटीच्या आसपास स्विचन मटेरियल्स आणि ह्या सगळ्या मेडिसिन्स होते, परंतु त्याच्यावर त्या प्रमाणात
तशी योग्य ती कारवाई झाली नाही असं मला ते वाटतंय. आता पुढची कारवाई तर सर करतीलच त्यांच्या निर्देशाने, पण इथे ज्या टीम आली होती त्यांनी याच्यात क्विक ॲक्शन घेऊन तो माल सील केला पाहिजे होता नियमानुसार, किंवा त्या दुकानाला सील केलं पाहिजे होतं. नंतर परत चौकशी करून त्याचं फ्रीज चेक केलं गेलं नाही. ज्या फ्रीजमध्ये त्याच्यात जे 14 फिनार्गन सारखे जे ॲम्पूल्स असतात ते चेक केले गेले नाही. ह्या गोष्टी तिथं राहिल्या, टाळल्या गेल्या. त्या अनावधानाने टाळल्या गेल्या असतील किंवा शासकीय अधिकाऱ्यांनी टाळल्या असतील, त्याच्यात आम्ही पडत नाही. पण काहीतरी राजकीय दबावामुळे सुद्धा ह्या गोष्टीची पूर्तता झालेली नसावी आणि त्यामुळे खूप काही समाधानकारक झालं असं नाही. पण मी साहेबांचे आभार मानतो, मुंडे साहेबांचे, की कमीत कमी त्यांनी दखल घेतली या गोष्टीची आणि टीम पाठवली. आता बघू, आता त्यांच्याकडनंच आम्हाला पूर्ण अपेक्षा आहेत की पुढील कारवाई चांगली व्हावी, हीच त्यांच्याकडे अपेक्षा आहे. आणि तो माल सील होणं फार गरजेचं होतं, कारण तो आज रोजी त्याच्याच ताब्यात आहे ना. त्या मालाचं रेकॉर्ड आहे कुठलं, तो स्वतःहून सांगत होता ड्रग ऑफिसरांना, जे इन्स्पेक्शन करणारे होते त्यांना, की माझ्याकडे ना याचं खरेदी बिल आहे ना विक्री बिल आहे. तर तो माल सील झालाच पाहिजे होता. तो सील का नाही झाला? आता तो कालच्या झालेल्या तपासानंतर तो परत युटिलाइज करत असेल किंवा तो कुठंतरी गायब केला जाईल. तसे ते बाकीचे सगळे व्हिडिओज पण आहेत तिथं कारवाई होत असतानाचे, त्याच्यात तर दिसेलच. पण तो तिथं नसला तर मग काही उपयोग नाही त्या गोष्टीचा. क्विक ॲक्शन होणं गरजेचं होतं आणि संबंधितावर गुन्हे पण दाखल व्हायला पाहिजे अशा बाबतीत, ही आमची विनंती आहे. कारण जेव्हा सर्जन ह्या गोष्टी वापरतो त्याला सुद्धा रेकॉर्ड ठेवावं लागतं. हा ना सर्जन आहे ना स्वतः फार्मासिस्ट आहे, तरी सुद्धा विदाऊट फार्मसिस्ट नसताना हे उद्योग चालवतो तो. या गोष्टीची दखल घ्यावी. धन्यवाद. दरम्यान या कारवाईनंतर परिसरात मोठी चर्चा रंगली असून अन्न आणि औषध प्रशासनाची ही धडक मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत आहेत. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.